नमस्कार मुलांनो. उन्हाळ्याची सुट्टी लागली की मुलं थोडंसं निवांत होतात अभ्यासाच्या टेन्शनमधून. मग काय, घरी राहून नवनवीन प्रयोग चालूच असतात. तर आज मी पोहे बनवायला घेतले. तर वेदांत म्हणाला, आई मला शिकव ना पोहे बनवायला. तर म्हटलं ठीक आहे, चल शिकवते. आज वेदांतला पोहे बनवायला शिकवत आहे मी. बघू कसे बनवतो. आता वेदांत 8वीला आहे. तर म्हटलं ठीक आहे, या वयात एखादा सोपा पदार्थ तर यायलाच हवा. म्हणून मी आज वेदांतला पोहे शिकवणार आहे. वेदांत आता बनवतोय पोहे. कसे बनवतो बघूयात. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी वेदांतला 2-3 सोपे सोपे पदार्थ तर शिकवणारच आहे. आता पोहे कसे बनवतो त्यावरून ठरवू. मुलांना सोपा पदार्थ शिकवणं पण काही सोपं काम नाही हा. कढईत आपण थोडेसे तेल टाकले. त्याच्यात जिरे, मोहरी, कांदा, टमॅटो, मिरच्या, शेंगदाणे टाकले. ते आता चांगले हलवून घेऊ. त्यानंतर त्याच्यात थोडीशी हळद टाकू व ते हलवून घेऊ. हलवून झाल्यानंतर त्याच्यात आपण उकडलेले बटाटे टाकू. बटाटे आणि टमॅटो हे मी माझ्या मनाने टाकलेले आहे. जर तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता. ते आता हलवून झाल्यानंतर त्याच्यात आपण पोहे टाकू व चवीनुसार मीठ टाकू. व ते हलवून घेऊ. आता पोहे हलवून झालेले आहे. त्याच्यावर आता आपण कोथिंबीर टाकू. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर कोथिंबीर सुद्धा परत हलवून घ्यायची आहे. व त्याच्यावर आता आपण 5-10 मिनिट झाकण ठेवू. आता आपण ते झाकण काढून घेऊ व पोहे प्लेटमध्ये काढून घेऊ. चला आता आपण पोहे प्लेटमध्ये काढू. पोहे प्लेटमध्ये काढून झालेले आहे. त्याच्यावर आपण आता खोबरे किसू. आपले खोबरे किसून झालेले आहे. आपण आता ते बघू कसे झाले. पोहे एकदम छान